नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ट्रेडिंग या चॅनलमध्ये। आज आपण SMC सेटअपचा पार्ट 2 बघणार आहोत। आजचा भाग खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आपण बघणार आहोत SMC सेटअपमध्ये ॲक्च्युअल एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा आणि टार्गेट किती घ्यायचे। त्यामुळे आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या स्पेशल व्हिडिओला। पहिले बघूया ऑर्डर ब्लॉक म्हणजे नेमकं काय। ऑर्डर ब्लॉक म्हणजे अशी जागा जिथून स्मार्ट मनीने मोठी बाईंग किंवा सेलिंग केली होती। म्हणजे मार्केटने एखाद्या झोनमधून स्ट्रॉंग मूव दिला तर त्या मूवच्या आधी जिथे ऑर्डर भरले गेले तो एरिया ऑर्डर ब्लॉक असू शकतो। मार्केट अनेकदा परत त्या लेवलला येतो, कारण मोठे प्लेयर्स फुल क्वांटिटी एकाच कॅन्डलमध्ये घेत नाहीत। ते काही ऑर्डर्स घेतात, मार्केट मूव करतात आणि नंतर परत प्राइस त्या झोनला आला की उरलेले ऑर्डर्स फिल केले जातात। म्हणून प्राइस अनेकदा ऑर्डर ब्लॉकला रिस्पेक्ट देतो आणि एक स्ट्रॉंग मूव देतो। आता हे ऑर्डर ब्लॉक दोन प्रकारे बनतात, बुलिश ऑर्डर ब्लॉक आणि बिअरिश ऑर्डर ब्लॉक। बुलिश ऑर्डर ब्लॉकमध्ये जेव्हा मार्केट डाऊन मूव नंतर अचानक स्ट्रॉंग बुलिश मूव देतो आणि स्ट्रक्चर ब्रेक करतो, तर त्या स्ट्रॉंग मूवच्या आधी शेवटची बिअरिश कॅन्डल बुलिश ऑर्डर ब्लॉक असू शकते। प्राइस परत तिथे आला तर बाय रिॲक्शन मिळू शकते। तसंच बिअरिश ऑर्डर ब्लॉकमध्ये जेव्हा मार्केट अप मूव नंतर स्ट्रॉंग बिअरिश मूव देतो आणि स्ट्रक्चर ब्रेक करतो, तर त्या मूवच्या आधीची शेवटची बुलिश कॅन्डल बिअरिश ऑर्डर ब्लॉक असू शकते। इथे प्राइस परत आला तर सेल रिॲक्शन मिळू शकतो। आता लाईव्ह मार्केटमध्ये ऑर्डर ब्लॉक ड्रॉ करताना बरेच बिगिनर ट्रेडर कन्फ्यूज होतात, पण हे खूप सिंपल आहे। स्टेप बाय स्टेप फॉलो करा। स्टेप फर्स्ट, स्ट्रक्चर समजा। मार्केट अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड। स्टेप 2, स्ट्रॉंग डिस्प्लेसमेंट शोधा। जिथून मार्केटने जोरदार मूव दिला, मोठी कॅन्डल बनली, तो मूव बघा। स्टेप 3, अपोजिट कॅन्डल शोधा। स्ट्रॉंग बुलिश मूव आधीची शेवटची रेड कॅन्डल म्हणजे बुलिश ऑर्डर ब्लॉक आणि स्ट्रॉंग बिअरिश मूवच्या आधीची शेवटची ग्रीन कॅन्डल म्हणजे बिअरिश ऑर्डर ब्लॉक। स्टेप 4, त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करा आणि एक बॉक्स ड्रॉ करा आणि हाच असेल आपला ऑर्डर ब्लॉक झोन। आता इथे एक इम्पॉर्टंट रूल लक्षात ठेवा, प्रत्येक कॅन्डल ऑर्डर ब्लॉक नसतो। एक परफेक्ट ऑर्डर ब्लॉकसाठी स्ट्रॉंग मूव गरजेचा असतो, त्यामध्ये स्ट्रक्चर ब्रेक हवा आणि क्लिअर डिस्प्लेसमेंट हवी, तेव्हाच तो झोन स्ट्रॉंग मानायचा। आता आपल्याला स्मार्ट मनी कुठून ॲक्टिव्ह झाली हे समजलं। आता फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय? जेव्हा मार्केट खूप वेगाने एका डायरेक्शनमध्ये मूव होतो आणि प्राइसमध्ये इम्बॅलन्स तयार होतो, त्याला FVG म्हणतात, म्हणजेच फेअर व्हॅल्यू गॅप। आता हा FVG कसा तयार होतो ते समजून घ्या। बुलिश केसमध्ये जेव्हा 3 कॅन्डल्सपैकी पहिल्या कॅन्डलचा हाय आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो ओव्हरलॅप होत नाही, किंवा बेरिश केसमध्ये पहिल्या कॅन्डलचा लो आणि तिसऱ्या कॅन्डलचा हाय ओव्हरलॅप होत नाही, तेव्हा मिडल स्ट्रॉंग कॅन्डलमुळे इम्बॅलन्स तयार होतो आणि तोच झोन म्हणजे FVG, फेअर व्हॅल्यू गॅप। म्हणजे बायर्स किंवा सेलर्स इतके स्ट्रॉंग आले की मार्केटने मधल्या प्राइसवर प्रॉपर ट्रेड केलीच नाही, त्यामुळे चार्टवर गॅप सारखा झोन दिसतो। आता जर तुम्ही चार्टवर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी FVG झोन बनताना दिसतील, पण प्रत्येक FVG ही युजफुल नसते। FVG ची पोझिशन आणि स्ट्रक्चर त्याला व्हॅलिड बनवतात। एक स्ट्रॉंग FVG असा असतो, स्ट्रॉंग डिस्प्लेसमेंट मुवमेंट नंतर तयार झालेला, लिक्विडिटी स्वीप नंतर तयार झालेला आणि ऑर्डर ब्लॉक जवळ तयार झालेला असा क्लिअर इम्बॅलन्स असलेला FVG पॉवरफुल असतो। सोप्या भाषेत FVG साठी सर्वात पॉवरफुल कंडिशन म्हणजे लिक्विडिटी स्वीप प्लस चेंज ऑफ कॅरेक्टर और ब्रेक ऑफ स्ट्रक्चर प्लस ऑर्डर ब्लॉक प्लस लगेच तयार झालेली FVG। हा सेटअप स्ट्रॉंगेस्ट मानला जातो। आता आपला थेरीचा भाग कंप्लीट झालेला आहे। आता इथून पुढे सुरू होतो ॲक्च्युअल ट्रेड सेटअप। इथे आपण 2 ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो, या FVG झोनमध्ये किंवा OB मध्ये। पण लाईव्ह मार्केटमध्ये एक मोठं कन्फ्युजन असतं की जर मार्केटमध्ये ऑर्डर ब्लॉक आणि FVG दोन्ही प्रेझेंट असतील तर रिव्हर्सल नेमका कुठून येईल आणि ट्रेड नेमकी कुठे घ्यायची, हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण समजा जर तुम्ही प्राइस FVG ला आल्यावर एंट्री घेतली तर तुमचा स्टॉप लॉस असेल या FVG च्या खाली, आणि तेव्हा जर मार्केट FVG ला क्रॉस करून ऑर्डर ब्लॉक पर्यंत आला तर तुमचा इथे स्टॉप लॉस हिट होईल। मग भलेही मार्केट ऑर्डर ब्लॉकवरून रिव्हर्स होऊन तुमच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होईल, पण या मुवमेंट आधीच
तुमचा स्टॉप लॉस हिट झालेला असेल. म्हणून इथे एक्झॅक्ट एंट्री माहीत असणं खूप गरजेचं आहे आणि ही एंट्री शोधणं खूपच सोपं आहे. इथे लक्ष द्या. केस फर्स्ट, जर स्ट्रॉंग कॅन्डल असेल तर प्राइस FVGला टच करून रिव्हर्स होऊ शकतो, कारण स्ट्रॉंग ट्रेंड म्हणजे बायर्स किंवा सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत, ते मार्केटला खाली जास्त जाऊ देणार नाहीत. केस 2, स्लो मार्केट. अशा मार्केटमध्ये प्राइस FVG फिल करून ऑर्डर ब्लॉक पर्यंत येऊ शकतो आणि तिथून स्ट्रॉंगेस्ट रिव्हर्सल मिळू शकतो. आता तुम्हाला ट्रेड कुठे घ्यायची हे समजलं असेल, पण ट्रेड कधी घ्यायची, ट्रेडची राईट एंट्री कुठे असेल, आता ते समजून घ्या. हा शेवटचा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ट्रेडसाठी मल्टी टाइम फ्रेम ॲनालिसिस खूप पॉवरफुल असतं, कारण यामुळे आपल्याला मार्केटची मोठी डायरेक्शन आणि अचूक एंट्री दोन्ही मिळू शकतात. समजा आपण 5 मिनिट टाइम फ्रेमवर ट्रेड करतोय, तर सर्वात आधी 5 मिनिट टाइम फ्रेमवर मार्केटची स्ट्रक्चर, ट्रेंड, इम्पॉर्टंट झोन जसे की फेअर व्हॅल्यू गॅप, ऑर्डर ब्लॉक, डिमांड झोन किंवा सप्लाय झोन मार्क करून घ्या. त्या झोनला प्राइस रिॲक्ट होतो का हे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला चार्ट 1 मिनिट टाइम फ्रेमवर स्विच करायचा आहे. आता या 1 मिनिट टाइम फ्रेमवर आपल्याला काही स्पेसिफिक कन्फर्मेशन शोधायचे असतात, जसे बुलिश चेंज ऑफ कॅरेक्टर, बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, बुलिश एनगल्फिंग कॅन्डल, रिजेक्शन वीक किंवा कन्सॉलिडेशन ब्रेकआउट. हे सगळे सिग्नल स्ट्रॉंग मानले जातात. आता समजा 1 मिनिट टाइम फ्रेमवर सेलर वीक होऊन प्रिव्हियस लोअर हाय ब्रेक झाला आणि त्यानंतर बुलिश एनगल्फिंग कॅन्डल बनली, तर याचा अर्थ असतो बायर्स ॲक्टिव्ह झाले आहेत, प्राइस वर जाऊ शकतो. आणि अशा वेळेस एनगल्फिंग कॅन्डल क्लोज झाल्यावर नेक्स्ट कॅन्डलच्या ओपनिंगला आपण एंट्री घेऊ शकतो. इथे रॅन्डम स्टॉप लॉस ठेवायचा नाही, तर 1 मिनिट रिसेंट स्विंग लोच्या खाली किंवा रिजेक्शन वीकच्या थोडा बफर देऊन ठेवू शकता. फर्स्ट टार्गेट असेल 1:2 रिस्क टू रिवॉर्ड रेशो, सेकंड टार्गेट प्रिव्हियस स्विंग हाय आणि थर्ड टार्गेट असेल 5 मिनिट टाइम फ्रेमवर पुढची लिक्विडिटी लेवल किंवा नेक्स्ट रेजिस्टन्स झोन. अशा प्रकारे 5 मिनिट चार्ट आपल्याला लोकेशन देतो, म्हणजे मार्केटमध्ये कुठे ट्रेड घ्यायची हे सांगतो, आणि 1 मिनिट चार्ट आपल्याला टायमिंग देतो, म्हणजे नेमकी एंट्री कुठे घ्यायची. ही स्ट्रॅटेजी नक्की वापरून बघा, तुमच्या एंट्री अचूक होतील. यामध्ये स्टॉप लॉस छोटा असतो आणि रिवॉर्ड खूप मोठा मिळू शकतो. आता जर ऑर्डर ब्लॉकमध्ये एंट्री घ्यायची असेल तरीही सेम टाइम फ्रेम स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. आता ट्रेडसाठी एक गोल्डन लाईन लक्षात ठेवा. स्ट्रॉंग ट्रेंड म्हणजे ट्रेडसाठी FVGला प्रायोरिटी. प्राइसने FVGला रिव्हर्सल दिला तर इथे ट्रेड घेऊ शकता. आणि वीक ट्रेंड म्हणजे ट्रेडसाठी ऑर्डर ब्लॉक प्रायोरिटी. प्राइसने ऑर्डर ब्लॉकला रिव्हर्सल दिला तर इथे तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता या पार्ट 2 नंतर मार्केट आधीपेक्षा तुम्हाला खूप सोपं आणि क्लिअर दिसायला लागेल. आता पुढे बस प्रॅक्टिस करा, बॅक टेस्टिंग करा आणि डिसिप्लिनमध्ये ट्रेड करा. जितके जास्त चार्ट ऑब्झर्व करत राहाल तेवढाच कॉन्फिडन्स वाढेल. आता पुढच्या पार्ट 3 मध्ये लाईव्ह मार्केट एक्झाम्पल्स, ॲडव्हान्स सेटअप्स, ट्रॅप मूव्ज याबद्दल सविस्तर पाहणार आहोत. पण जाण्याआधी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन प्रेस करा, म्हणजे पुढचा पार्ट तुमच्याकडून मिस होणार नाही. भेटूया पुढच्या भागात पार्ट 3 मध्ये.